नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. नेहमी असं म्हटलं जातं की नाती जपणं खूप कठीण असतं, पण खरंच तसं असतं का? आज आपण 2026 या येत्या वर्षासाठी नातेसंबंधांची एक अगदी नवी आणि भक्कम चौकट समजून घेणार आहोत. यात प्रामुख्याने स्वतःच्या मर्यादा निश्चित करणे आणि स्वतःची किंमत ओळखणे यावर आपण भर देणार आहोत. चला तर मग थेट या विषयात शिरूया आणि बघूया की हे बदल आपलं आयुष्य कसं अधिक सुंदर करू शकतात. आता एक विचार करा, आजच्या काळातली सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल बरं? तंत्रज्ञान? वाढता ताणतणाव? मुळीच नाही. या विश्लेषणाच्या स्रोतांनुसार आजच्या जगातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे माणसं ओळखणं. आपल्या आयुष्यात रोज अनेक लोक येतात. काही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी येतात, काही अगदी थोड्या वेळेपुरते सोबत असतात, तर काही मोजकेच लोक कायम साथ देण्यासाठी येतात. पण आपण या लोकांची ओळख नक्की पटवायची कशी, हाच तर खरा प्रश्न आहे. मग यात आपली गडबड नेमकी कुठे होते माहितीये? आपण सगळ्यांनाच सारखा वेळ आणि ऊर्जा देतो, सगळ्यांना खुश ठेवायला जातो. पण या नादात आपण अनेकदा स्वतःलाच हरून बसतो. आणि शेवटी हाती काय लागतं? तर फक्त निराशा आणि दुःख. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आलेल्या लोकांना आपला वेळ दिला की आपली सगळी भावनिक ऊर्जा संपून जाते. म्हणूनच आता स्वतःमध्ये एक मोठा बदल घडून आणण्याची खूप जास्त गरज निर्माण झाली आहे. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपण एक साधी पण अतिशय प्रभावी त्रिसूत्री पाहणार आहोत. आपला पहिला मुद्दा आहे परस्पर संबंध आणि वेळ. दुसरा आहे दुर्लक्ष आणि स्वाभिमान. आणि तिसरा म्हणजे विश्वास आणि सकारात्मकता. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला पहिला आणि पायाभूत भाग आहे परस्पर संबंध आणि वेळ. इथला सगळ्यात मुख्य नियम म्हणजे नात्यांमधली समानता. बघा, जे लोक आपल्याला फोन करतात, आपली प्रेमाने विचारपूस करतात, त्यांच्याशीच आपण संपर्क ठेवला पाहिजे. जे स्वतःहून आपल्याकडे येतात, आपली निवड करतात, त्यांच्यासाठीच आपण वेळ काढला पाहिजे. आपण अनेकदा अशा लोकांच्या मागे धावतो ज्यांना आपल्यामध्ये काहीच रस नसतो. कुणाचं तरी प्रेम मिळवण्यासाठी स्वतःची किंमत कमी करून त्यांच्यामागे धावणं हे आता पूर्णपणे थांबवायला हवं. आता या दोन परिस्थितींमधला फरक बघा. जगात वेळ खूप मौल्यवान आहे. जो माणूस आपल्यासाठी एक पाऊल पुढे टाकतोय ना, त्याच्यासाठी आपण 10 पावलं चालायला अजिबात हरकत नाही. हे एका निरोगी नात्याचं लक्षण आहे. पण दुसरीकडे जे लोक कायम दुर्लक्ष करतात, त्यांच्यामागे धावून आपलं आयुष्य वाया घालवणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. या दोन्हीतील फरक ओळखता आला की स्वतःला जपणं खूप सोपं जातं. हे एक वाक्य बघा, खूप काही सांगून जातं. जिथे फक्त एकच व्यक्ती प्रयत्न करत असते, तिथे ते नाते नसते, ती फक्त एक सवय असते. खरं आहे ना? नेहमी आपणच मेसेज करायचा, आपणच काळजी घ्यायची आणि समोरच्याला आपली आठवणसुद्धा येत नसेल, तर ते नातं कसलं? ती फक्त आतून पोखरत जाणारी एक विषारी सवय बनते. ही सवय आणि खरं नातं यातला फरक ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. मग नक्की खरे नाते म्हणायचं तरी कशाला? तर केवळ पैसा किंवा उपयोगापुरतं मर्यादित नसलेलं, एकमेकांना दिलेला वेळ, अतूट विश्वास आणि खऱ्या आधारावर उभं असलेलं नातं. आजच्या काळात पैसा मिळवणं कदाचित सोपं असेल, पण मनापासून वेळ देणारी माणसं मिळणं खूप दुर्मिळ आहे आणि खऱ्या अर्थाने तीच आपली खरी संपत्ती आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, दुर्लक्षणं आणि स्वाभिमान. हा नियम आपण अगदी काटेकोरपणे पाळायला हवा. सतत दुर्लक्ष करणाऱ्या लोकांसाठी आपला स्वाभिमान आपण कधी गहाण ठेवायचा नाही. जे लोक फक्त गरजेपुरती आपली आठवण काढतात, त्यांना बाजूलाच ठेवलेलं बरं. आयुष्यात काही लोक फक्त एका छोट्या टप्प्यापुरते येतात, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. आणि जे लोक आपल्या प्रगतीत अडथळा आणतायत, त्यांच्याशी स्पष्टपणे नातं तोडण्याचं धाडस आपल्यात असलंच पाहिजे. जेव्हा आपल्याला जाणवतं ना की एखाद्या ठिकाणी आत्ता आपला आदर राहिलेला नाहीये, तेव्हा तिथे विनाकारण वाद घालत बसण्यापेक्षा तिथून अगदी शांतपणे काढता पाय घेणं हा सर्वोत्तम मार्ग असतो. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ओरडण्यापेक्षा स्वतःचा स्वाभिमान राखून शांतपणे दूर जाणं हे मानसिक आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं. हे अगदी मनावर बिंबवून ठेवण्यासारखं आहे. जिथे तुमचा आदर नाही, तिथे उपस्थित राहण्यात काहीच अर्थ नसतो. जर एखादं नातं फक्त मानसिक त्रास देत असेल आणि आपला आत्मविश्वास कमी करत असेल, तर त्यापासून लांब राहिलेलंच शहाणपणाचं ठरतं. स्वतःची मानसिक शांतता अशा विषारी नात्यांपेक्षा खूप महत्त्वाची असते. या पुढचा आपला तिसरा आणि अत्यंत सकारात्मक भाग आहे विश्वास आणि सकारात्मकता. आपलं एक छान आणि निरोगी मित्रमंडळ तयार करण्याच्या ह्या 3 अतिशय महत्त्वाच्या पायऱ्या आहेत.
पहिली पायरी म्हणजे जो वाईट काळात खंबीरपणे पाठीशी उभा राहतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं. दुसरी पायरी जे लोक जीवनातला आनंद वाढवतात त्यांच्यासोबत मनसोक्त हसणं. आणि तिसरी पायरी जे लोक आपल्याला नेहमी प्रेरणा देतात आणि पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात त्यांच्यासोबतच प्रगती करत राहणं. खरा आनंद पैशात नसून चांगल्या माणसांमध्येच असतो. जे लोक आपल्याला हसवतात, प्रेरणा देतात, ते आपली ऊर्जा खूप पटीने वाढवतात. पण याउलट सतत तक्रारी करणारे आणि तुझ्याकडून होणार नाही असं म्हणून मागे खेचणारे नकारात्मक लोक आपली सगळी ऊर्जा शोषून घेतात. अशा लोकांपासून 4 हात लांब राहून सकारात्मक लोकांसोबत राहिल्यानेच आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर बनतं. म्हणूनच म्हणतात ना, विश्वास ही आयुष्यातली सर्वात महाग गोष्ट आहे. त्यामुळे तो कोणावरही अगदी सहज टाकू नये. एकदा का विश्वास तुटला की नातं जरी टिकलं तरी त्यातली ऊब संपते. त्यामुळे आपल्या आयुष्यातली सगळीच गुपितं प्रत्येकाला सांगायची काहीच गरज नसते. आपल्याशी गोड हसणारा प्रत्येक माणूस आपलाच असतो असं नाही, हे वास्तव आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं. आता आपण बघूया आपला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, 2026 साठीचा नवीन दृष्टिकोन. इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येकाला खुश करण्याचा आणि इम्प्रेस करण्याचा प्रयत्न आता कायमचा थांबवा. आपलं ध्येय हे सगळ्यात जगाला खुश करणं नाहीये, तर स्वतःला आतून इतकं मजबूत बनवणं आहे की जे लोक आपल्यासाठी योग्य नाहीत ते आपोआप गळून पडतील आणि फक्त योग्य तीच माणसं आपल्यासोबत राहतील. हे वाक्य म्हणजे आजच्या या विश्लेषणाचं अगदी मुख्य सार आहे. स्वतःची किंमत ओळखणारा माणूस कधीच चुकीच्या लोकांसमोर झुकत नाही. स्वतःची खरी किंमत ओळखली की कुणाकडे प्रेमाची किंवा वेळेची भीक मागायची वेळ आपल्यावर कधीच येत नाही. हा ठाम विश्वास आपण स्वतःमध्ये रुजवलाच पाहिजे. चला तर मग या एका अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण इथेच थांबूया. येत्या वर्षात आपण आपलं मित्रमंडळ कसं सुधारणार आणि आपली आंतरिक ताकद कशी वाढवणार, या नवीन नियमांचा आणि चौकटीचा वापर करून आपण आपले नातेसंबंध नक्कीच अधिक सुंदर आणि भक्कम करू शकतो. हे विश्लेषण नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. धन्यवाद.